एन्जॉय करतील। स्वतः क्रिकेटला असे दिवस आलेत, ISPL मुळे देखील एक चांगला क्रेज पाहायला गेला आणि आज मुंबई पासून दुबई पर्यंत क्रिकेटला एक वेगळा ग्लॅमर आलाय। आणि आज आपल्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त आमच्या समोर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये विघ्नेश मडवी सर, त्यानंतर आमचे लोकेश सर। चला मॅच चालू करायची अंपायर्स आणि सर्वेश आणि अनुज हे दोन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आले आहेत। सकाळचं सत्र आहे, हलकीशी मुंबई आणि महाराष्ट्रात मस्त गुलाबी थंडी पण पडली आहे, त्यामुळे आज इकडे सर्व एन्जॉय करतील। दिवसभर क्रिकेट आहे, सर्व ऐरोलीकर या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत आणि खूप चांगलं आयोजन केलंय। आपल्या परिसरातील यंग प्लेयर्सला पण क्रिकेट मंदारची परब या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत आणि मग टुर्नामेंट ऑर्गनाइज करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये। सर्व मॅनेज करणं, सर्व मॅनपॉवर तुमची पाहिजे, फायनान्स पाहिजे आणि एवढा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या स्थानिक खेळाडूंना एक चांगली संधी देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। टर्फ क्रिकेटचा आता क्रेज ऑल ओव्हर महाराष्ट्रात पाहायला मिळालाय। मुंबईत, त्यानंतर नवी मुंबईत, रायगड, तर सुरत मध्ये देखील, गुजरात राज्यात देखील टर्फ क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे। वेगळ्या ऍक्शनने तिकडे बॉलर्स पाहायला मिळतात। बट आज नवी मुंबईच्या या भव्य दिवस आयोजनामध्ये आपण सर्व जमलोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून एक भव्य दिव्याचं आयोजन। करण MK मडवी प्रस्तुत एक ऐरोली प्रीमियर लीग सलामीची जोडी आपण पाहिली। सर्वेश आणि अनुज आणि त्याच्या ही दोन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आले। टीम बॅटिंग करत असताना फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती असा संघ आहे। ऐरोली म्हटलं तर ओरम क्रिकेटचा देखील खूप चांगला क्रेज या परिसरातून पाहिला गेला। अंडरआर्मची देखील मोठमोठी नावं या विभागातून पाहिली गेली आणि आज या आयोजनाचं आपण पाहिलं तर पहिल्या मॅचला इकडे सुरुवात करतोय। भव्य दिव्य असं आयोजन आणि प्रत्येक खेळाडूला आपण इकडे टी शर्ट्स प्रोव्हाइड केल्यात, ट्रॅक्स प्रोव्हाइड केल्यात। खूप चांगलं बघायला पण मग ती इंटरनॅशनल लेवलची फिलिंग आली आहे। सो बॉलिंग साठी पहिलीवर घेऊन विराज आणि स्ट्राइक एंडला बॅटर आहे अनुज। लेट्स प्ले, रेडी टू फाइट। सो बॅटिंग साठी आपण पाहतो स्ट्राइक एंडला अनुज, बॉलिंग साठी विराज। पहिला बॉल या क्रीडा स्पर्धेचा बरोबर 11 वाजून 14 मिनिटं झाली आहेत। सुरुवातीला आपण मात्र इकडे मॅचला सुरुवात करतोय। बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की। लेट्स प्ले, रेडी टू फाइट। जो चांगला खेळेल तो चॅम्पियन होईल। पहिला बॉल तर पडेल, बट जो चांगला खेळेल तो जिंकेल। स्ट्राइकिंगला लेफ्टी बॅटर आहेत अनुज, एक वेगळा स्टान्स आहे। बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पहिलीवर घेऊन विराज, लेफ्टी बॅटर अनुज। टर्फ क्रिकेट सोपं नाहीये। पॉवर प्ले, अजित निकम सर आज आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये। स्ट्राइकरला लेफ्टी बॅटर अनुज, पहिलीवर घेऊन विराज आहेत। वेगळी ऍक्शन, पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला, जबरदस्त टायमिंग केलं। नो बॉल आणि फ्री हिटचा मात्र तिकडे चान्स असणार आहे। समोर 6 आहे। या बॉलवर देखील चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेला। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इकडे चुकी होती आणि फ्री हिटचा मात्र इकडे 5 ओव्हरची मॅच आहे। विराज आणि स्ट्राइक एंडला तर बॅटर आहेत सर्वेश। या बॉलवर देखील पुन्हा एकदा ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल। विराजला लाईन लेंथ मिळत नाहीये, कुठे ना कुठेतरी मात्र ही लाईन लेंथ शोधणं खूप गरजेचं आहे।
या बॉलवर देखील पुन्हा एकदा नो बॉल. चुकीच्या पद्धतीने सुरुवात केली मात्र विराजने. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा रन्स खूप महत्वाचे आहेत, त्यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. प्रथम क्रमांक तब्बल 25,000 रुपये आकर्षक ट्रॉफीज आहेत. तृतीय क्रमांक 15,000 रुपये. फ्रीटचा मात्र चान्स असणार आहे. या बॉलवर देखील नो बॉल. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर कुठल्याही फील्ड मध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सो प्रॅक्टिस केला तरच तुम्ही कुठला तरी खेळ जिंकू शकता. मग कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, एक तरी स्पोर्ट्स तुम्ही लाईफ मध्ये खेळलं पाहिजे. या बॉलवर फुटवर्क दिलाय चांगला आणि बॉल मात्र जबरदस्त जम्प केलं तिकडे. चिन्मय तिकडे होते. चिन्मयने अगदी व्हॉलीबॉल स्टाईलने बॉल आतमध्ये ढकलला. वेल स्टॉप चिन्मय. टर्फ क्रिकेटचा क्रेज आता कॉर्पोरेट इव्हेंट्स पण ऑफिसचे इव्हेंट्स पण खूप टर्फ क्रिकेटला होत असतात. त्यामुळे टर्फ क्रिकेटला एक वेगळा क्रेज आलाय. आज ऐरोली मध्ये सर्वांचं स्वागत आहे. ऐरोली म्हटलं तर नवी मुंबईचा एक प्रमुख विभाग आहे ऐरोली. मग कुठून या मुंबईवरून आलं तरी ऐरोली जवळ आहे. या बॉलवर देखील फ्लिक केला गेलाय. जबरदस्त जम्प केला पण तिकडे रन मिळतील 6. अनुजच्या बॅट मधून पहिला सिक्सर येतोय. या बॉलवर देखील बीट केलं गेलंय. अनुजला एफर्ट्स द्यावे लागतील. जेवढी 5 ओव्हर मध्ये जिथे काही रन करू तेवढे कमी आहे त्या ग्राउंडवर, कारण की टर्फ क्रिकेट एक वेगळा फॉर्मॅट आहे. अनुजची कॅप देखील अगदी लक्ष वेधून घेते. असं वाटतं गोव्याला फिरायला आलाय अशी कॅप घालून आलाय. या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर जबरदस्त टायमिंग केलं अनुजने. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा थोडा फटका बसला तिकडे. 1 रन तिकडे मिळेल. अंडरआर्म टर्फ क्रिकेटचं हे आयोजन आणि या बॉल देखील ऑफ ब्रेक जबरदस्त पंचाने नो बॉल. कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर मॅच पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल स्कोर झालाय 21 रन. म्हणजे मॅचला पूर्णपणे वरती घेऊन गेले बॅटिंग करत असताना. आपण पाहिलं तर फॉर्च्युन 11 इच्छापूर्ती आज सर्व ऐरोलीचे प्लेयर्स एन्जॉय करतात आणि जेवढे रन्स करू तेवढे कमी आहेत. या बॉलवर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा मात्र तिकडे रन सिंगल मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये सर्व्हिसच्या ओव्हरमध्ये ग्राफ थोडा वरती गेला, त्यामुळे सर्व्हिसने एक्स्ट्रा रन्स खूप खर्च केले गेले आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे पहिल्या ओव्हरमध्ये सर्व्हिसने ज्या एक्स्ट्रा रन्स टाकल्या त्यामुळे त्या ओव्हर्स आता कव्हर कराव्या लागतील फिल्डिंग टीमला. साळगावकर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर फॉर्च्युन इच्छापूर्तीची पहिली मॅच सर्व एन्जॉय करतात. आज आमच्या महिला भगिनी देखील पहिल्या मध्ये उपस्थित राहिले, त्यांचं पण स्वागत आहे. आज सर्व आमचे निष्ठावंत आणि ज्येष्ठ शिवसैनिक बॅटिंग साठी आपण पाहिलं तर सर्वेश आणि अनुज, बॉलिंग साठी गणेश.
दोन्ही ओव्हरची सुरुवात एक्स्ट्रा रन्सने झाली आहे. अंडरआर्म क्रिकेट, प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट आहे, प्रत्येक विभागात वेगळी ऍक्शन बॉलर्स पाहायला मिळतात. मुंबईच्या साऊथ मुंबईत वरळी साईडला देखील एक अंडरआर्म क्रिकेट प्लास्टिक बॉलने खेळलं जातं. तिकडे पण लाख लाख पारितोषिकाच्या क्रीडा स्पर्धा पाहिल्या गेल्या. त्यानंतर चेंबूर त्या साईडला वेगळं क्रिकेट आहे, मीरा भाईंदर रोड साईडला वेगळं क्रिकेट आहे, कल्याण डोंबिवलीचं अंडरआर्म क्रिकेट वेगळं आहे, ठाण्याचं अंडरआर्म क्रिकेट वेगळं आहे, दहिसर साईडला लकवापतीचं क्रिकेट आहे. मग अंडरआर्म क्रिकेट महाराष्ट्र राज्यात मालवण देखील, मग रत्नागिरी, दापोली त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं आहे. आणि अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळी क्रेज पाहायला मिळालाय नेहमीच महाराष्ट्रात आणि मुंबईत देखील. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलर गणेश, लेफ्टी बॅटर अनुज. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, थोडा फटका मात्र तिकडे फसला, कव्हर करावा लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे, 70-80 रन्स तर इझिली होतील या ग्राउंडवर, पण ते फाईट करावे लागतील. विराटची पहिली ओव्हर थोडा ग्राफ वरती गेला. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. फॉर्च्युनेटली इच्छापूर्ती संघ मात्र एक जबरदस्त कामगिरी करतो. यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. सुरुवात चांगली केली आहे. यामुळे देखील पॅडल शिफ्ट खेळले गेले, जबरदस्त टायमिंग करत असताना हलक्या हाताने तिकडे ढकललं गेलं आहे. अंडरआर्म टर्फ मध्ये आज चांगलं प्लॅटफॉर्म. स्ट्रायकर लेफ्टी बॅटर अनुज, जबरदस्त बॅटिंग केली अनुजने. या बॉल देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, 1 रन मिळेल. अनुज आणि सर्व्हिसला माहिती आहे की आपण मॅच मध्ये चांगलं कमबॅक केलं, रन्स आले. 2 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झाला आणि स्कोर कार्ड 32 रन झाले धावफलकावरती. एक प्लॅनिंग सिटी म्हणून नवी मुंबईकडे पाहिलं जातं आणि आज ते नवी मुंबईचा ऐरोली एक प्रमुख विभाग प्रॉपर प्लॅनिंग मध्ये आज नवी मुंबई आणि त्याच्यामध्ये ऐरोली मध्ये देखील एक वेगळा ओळख आहे, कारण की खूप क्रिकेटचा क्रेज आहे. अनेक मुंबईकर ऐरोलीला ऑफिस साठी येत असतात. मग विप्रो, एक्सेंचर, मोठमोठ्या माइंडस्पेट सारखं एक मोठं इकडे डेव्हलप झालं आणि ऐरोलीने एक उंच भरारी घेतली आहे. या बॉलवर देखील खूप बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. फीडचा चान्स आहे. या बॉल देखील विथ द स्पिन, जबरदस्त बॉलला फिरवलं गेलं. गुड बॉल. पोलिसांनी सायल आहेत, जबरदस्त बॉलिंग करतात. या बॉलर देखील ऑन द राईज खेळले गेले गॅप मध्ये. tenniscricket.in ला युट्यूबला देखील तुम्ही क्रीडा स्पर्धा पाहू शकता. ग्राउंड स्ट्रोक जबरदस्त डाऊन द ग्राउंड समोर खेळले गेले. स्ट्राइक एंडला बॅटर आहे सर्वेश. या बॉलवर बीट केला गेला, कीपर कडून चुकी झाली आणि तिकडे डॉट बॉल आहे. सेकंड मॅच साठी दोन्ही टीम्स आपण तयार राहा. युवा सेनेचे आपले शाखा प्रमुख सौरभजी देसाई, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. सर्व आमचे पदाधिकारी, (37) 37 रन झाले धावफलकावरती. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा 16 आज तारीख आणि 6 टीम्स इकडे खेळणार आहेत. या बॉल देखील एक्सपेक्ट, जबरदस्त बॉलला फिरवलं गेलं. गुड बॉल. साहिलचा एक जबरदस्त हलकासा बॉल कट केला तिकडे, बट नो बॉल आहे. फ्री हिट आता तिकडे मिळेल. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. या बॉलवर आडव्या बॅटने टायमिंग चांगलं करत होतं, पण तिकडे रन सिंगल मिळेल.
39. आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. तब्बल 39 रन झालेत. फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती संघ एक जबरदस्त आता स्कोर त्यांनी बिल्डअप केलाय. सेमीफायनल फायनल आज सर्व लीग मॅच देखील मॅचेस इकडे पाहू आणि 6 संघांमध्ये एक भव्य दिव्य असं आयोजन. खरं नेमकी मडवे प्रस्तुत आज ऐरोली प्रीमियर लीग. बॉलिंग साठी अनिकेत याच नवी मुंबईचे आपण पाहिलं तर एक युवा नगरसेवक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं. आणि देशातील अजून एक अशी महानगरपालिका, त्या महानगरपालिका देखील चर्चा राहिली अशी नवी मुंबई महानगरपालिका. प्रॉपर प्लॅनिंगने ज्या नवी मुंबईचं डेव्हलपमेंट केलंय. या बॉलवर देखील समोर खेळलं गेलंय. डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा एक रन मिळेल. आज वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना करण साहेब देखील एक चांगलं कार्य करतायत. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर, गुड बॉल. अंडरआर्म क्रिकेट मध्ये तुमच्याकडे बॉलिंगचा डिपार्टमेंट परफेक्ट पाहिजे. जर बॉलिंग डिपार्टमेंट चांगला असेल तर तुम्ही चांगला परफॉर्मन्स करू शकता. 40 रन झाले धावफलकावर. 40-40. या बॉलवर देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फीडचा मात्र चान्स आहे. माऊली टर्फला सेक्टर 8 ला सर्वांनी या मित्रांनो एन्जॉय करा क्रिकेट. मस्त क्रिकेटचा ऑर्गनाइज केलाय. या बॉल देखील अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या बॉलवर देखील फ्लिक केला गेला. फिल्डर आहेत तिकडे बट फ्रीड होता. रन्स मात्र पुन्हा एकदा 43 रन झाले. दोघांनी खूप चांगली पार्टनरशिप बनवली. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा रन्स आले. या बॉल देखील फ्लिक केला गेलाय. समोर फिल्डर आहेत आणि पहिली विकेट जाते. अनुजला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. मनापासून हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. गुड मॉर्निंग. जय महाराष्ट्र. आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन. तुम्हा सर्वांना एक कानमंत्र देणारं व्यक्तिमत्व. रडायचं नाही लढायचा कानमंत्र बाळासाहेब ठाकरेंनी सर्वांना दिला. आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या हक्कासाठी न्यायासाठी साहेबांची कामं. उद्या 17 नोव्हेंबर आहे. उद्या साहेबांची आठवण संपूर्ण महाराष्ट्राने नक्की येईल. कारण की साहेब आपल्यातून निघून गेले. दिवाळीचा दिवस होते आणि 17 नोव्हेंबर साहेबांनी अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्र थांबलं होतं. याबरोबर जबरदस्त टायमिंग केलं गेलं. हँडसम 6. स्कोर झालाय तब्बल 51. 51 धावा झाल्या धावफलकावरती. फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती संघ आता मॅच मध्ये आहे. यानंतर नेक्स्ट मॅच आपण टॉस पण करणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीम्स आपण तयार राहा. व्ही ॲश्युअर आणि स्वरा 11 आपण तयार राहा टॉस साठी. प्रत्येक खेळाडूला ट्रॅक टी शर्ट्स आपण प्रोव्हाइड केलेत आणि खूप चांगलं आयोजन. म्हणजे एक वेगळा स्वॅग आणण्याचा प्रयत्न केला या टुर्नामेंटने. जबरदस्त ऑपरेट टाकला गेला. आतमध्ये आणला बॉल. नॉन स्ट्राइकला चान्स आहे. लाऊड अपील आणि लेग बायच्या रूपामध्ये रन मिळेल. तिकडे सिंगल. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळालं. आज पहिला दिवस आहे. जसा असं अजून थोडं चुसी जाईल. अंडर लाईट्स मध्ये पण एक नाईटला पण इकडे क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. रन्स मात्र तिकडे सिंगल. शेवटची ओव्हर घेऊन पवन. 53 रन झाले धावफलकावरती.
या बॉल देखील फुलटॉस बॉल डीप मध्ये खेळले गेले, बॉल आतमध्ये राहील बट एक रन. टर्फ क्रिकेट खेळणं सोपं नाहीये, मग तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस पाहिजे टर्फ क्रिकेटची, तरच तुम्ही टर्फ क्रिकेट खेळू शकता. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी देखील आपण कॅप्स हे आपलं ट्रॉफीज पाहतोय. ऑरेंज कॅप या बॉलर देखील फ्लॅट 6. फ्लिक केला गेलाय बट तिकडे कॅच सुटली आहे. एफर्ट्स दिले तिकडे बट हातातून कॅच निसटली गेली आणि धावफलक मात्र 62 धावा झाल्या धावफलकावरती. स्वरा 11 संघ आणि व्ही ऐश्वर संघ आपण तयार टॉस साठी. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल समोर खेळला गेलाय. शॉट ऑफ द मॅच चांगलं फिनिश केलं मात्र ही इनिंग जबरदस्त स्ट्रोक करत असताना बॅटर अभिषेक. स्वरा 11 आणि व्ही ऐश्वर आपण टॉस साठी या. आणि आमचे टॉस बॉक्स मध्ये आमचे लोकेश यादव सर मात्र तिकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. आभार, आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवली त्याबद्दल आपलं देखील ऋणी आहे. आणि आज आपण इकडे दाखल झाला त्याबद्दल आपलं पण आभार आहे. टॉस केला जातोय. येस, थँक्यू सो मच. आपण पहिल्या मॅच मध्ये आवाज ऐकतोय, संपूर्ण मॅचची कहाणी आपण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने नक्कीच ऐकतोय. अर्थातच सागरजी मोरे खास करून मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित राहिले ऐरोली परिसरामध्ये. तर मी सन्माननीय पाहुणे आमचे प्रकाश नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करेन की आपण एका बाजूला टीम स्वरा 11 कॉल आहे आणि टॉस जिंकलाय टीम व्ही ऐश्वर या संघाने. प्रथमतः अभिनंदन दादा, टॉस जिंकलाय. अगदीच मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर टर्फ क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. एकंदरीत संपूर्ण माहोल बघून डिसिजन काय असेल? बॅटिंग करणार. येस, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय कारण की जर आपण पाहिले तर प्रतिस्पर्धी संघ देखील भरपूर मजबूत आहे. त्यामुळे अर्थातच कितपत धावसंख्या लगवण्याचा या संपूर्ण मॅच मध्ये प्रयत्न असेल तुमचा? टर्फ क्रिकेटमध्ये किती पण स्कोर केला ते कमीच असतो, पण मला बॉलर्सवर भरोसा आहे कारण की पण खूप स्ट्रॉंग आहे. मग 60 ते 80 पर्यंत आम्ही स्कोर करायला टार्गेट करू. येस, शेवटचा एक प्रश्न असेल ते म्हणजे अर्थातच प्रथमच तुम्ही ओरमचा क्रिकेट देखील अप्रतिम खेळता नईंबे पंचक्रोशी मध्ये, परंतु EPL सारखी सगळ्यात मोठी लीग ऐरोली परिसरामध्ये प्रथमतः आयोजित केली गेली. या संपूर्ण माहोल बद्दल, या संपूर्ण आयोजनाबद्दल तुमचं काय मत असेल? फर्स्ट ऑफ ऑल कमिटी अँड करंदा अँड MK सर यांचा थँक्यू सो मच, कारण की एवढा मोठा प्लॅटफॉर्म ते पण ऐरोलीतल्या क्रिकेटर्स आणि स्पोर्ट्स प्लेअरला करून ठेवलाय. टर्फ क्रिकेट आजपर्यंत ऐरोलीमध्ये एवढा मोठा आणि भव्य झाला नव्हता. जितू मात्रे यांचा टर्फ आहे, टर्फ पण एवढी मोठी आहे, स्टेज अँड एव्हरीथिंग एवढा खूप ब्युटिफुली त्यांनी ऑर्गनाईज केलं. मग त्यांना थँक्यू बोलेन. येस, विश यू ऑल द बेस्ट दादा. मी तुझ्याकडे येणार आहे. खास करून आमचे हे परममित्र आहेत आणि एकंदरीत खूप कमी बोलतात, परंतु आता संधी मिळाली ती म्हणजे गोलंदाजी करण्यासाठी. प्रतिस्पर्धी संघाने व्ही ऐश्वर या संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जर तुम्ही टॉस जिंकला तुमचा काय निर्णय असता? आम्ही फिल्डिंगच करणार होतो कारण की आमच्याकडे बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे आणि आम्ही कमीत कमी थांबायचा प्रयत्न करू त्यांना. आणि जर आपण पाहिलं तर तुला देखील खूप आवड आहे, अंडरमचा क्रिकेट देखील अप्रतिम खेळतो आय नो, पण या संपूर्ण माहोल बद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल तुझं काय मत असेल?
फर्स्ट ऑफ ऑन MK दादा आणि करण दादाला खूप थँक्यू की एवढी मोठी लीग त्यांनी इथे ऑर्गनाईज केली, कारण की आपल्या इथे ऐरोलीमध्ये फर्स्ट टाइम झाली एवढी मोठी टर्फची लीग, अशी झालीच नाही कुठे ऐरोलीमध्ये. तेच थँक्यू आणि खूप चांगलं वाटतं. आणि शेवटचा एक प्रश्न असेल ते म्हणजे तू स्वतः एक यंगस्टर आहे, तर इतर नवविद्यत खेळाडूंना तुझं काय संदेश असेल या संपूर्ण आयोजनाच्या बद्दल? सगळ्यांनी चांगलं आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिटने खेळलं पाहिजे. येस, विश यू ऑल द बेस्ट. साहेब तुमच्याकडे देखील येईल एक तर अर्थातच आमचे साहेब आपण या. खरं तर प्रामुख्याने आपण उपस्थित राहिलात. खरं तर मला नाव तुमचं माहीत नाहीये, तर सन्माननीय योगेश गोसावी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर साहेब काय म्हणाल या संपूर्ण आयोजनाबद्दल आणि मैदानात आल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय चाललं होतं हे आयोजन पाहून? खरं तर आज करण MK मडवी यांनी हा ऐरोली प्रीमियर लीग टर्फ क्रिकेट हे एक नवीन क्रिकेट सुरू झालं आहे, कारण मुलांना मैदानं खेळायची नाही आहेत आणि त्यामुळे ओव्हरआर्मकडून आता अंडरआर्मकडे तरी नवी मुंबईत बऱ्यापैकी मैदानं आहेत. नवी मुंबईत क्रिकेट हा खेळ नवी मुंबईतील तरुणांनी जपला आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण की आपण बघतो जसं यंगस्टर क्रिकेट खेळतात तसं 40+ 30+ अशा सर्व प्रकारचे इकडे क्रिकेट खेळले जातात. तरुणांना यातनं सर्वांनी आपण एकत्र येऊन एक चांगलं काहीतरी काम करण्याची संधी असते. ही तुम्ही एक युनिटी म्हणून इथे खेळत असता. सर्व तरुणांना एकच आवाहन करेन, आपण आज जसं या खेळाचं आयोजन केलं सर्व एकत्र आला आहात तसंच एकत्र आमच्या करण MK मडवी आणि आमच्या सर्व संघटनेच्या तरुणांशी पाठीमागे उभे राहा आणि त्यांना अनमोल असं सहकार्य करा. ही तुम्हाला आज या खेळाच्या माध्यमातून मी विनंती करेन, कारण की आपल्याला यापुढेही असे भव्य कार्यक्रम आयोजन करायचे. जर का आपल्या सर्वांचं सहकार्य असेल तर आपण नक्कीच आपल्या माध्यमातून असे चांगले चांगले कार्यक्रमाचं आयोजन करू शकतो. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. तर मी साहेबांना देखील नक्कीच आभार व्यक्त करेन. तर मॅचला देखील सुरुवात झाली. दुसऱ्या इनिंग मध्ये नक्कीच आपण सागरजी मोरे यांचा आवाज ऐकणार. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद सर्वांचा, अगदी मनापासून आभार आहे आणि खूप चांगली मॅच ही पण पाहायला मिळेल. भले मोठं टार्गेट आहे बट या मॅच मध्ये देखील आपण मॅच सोडणार नाहीये. टीम सालगावकर्स पण मॅच सोडणार नाहीये. फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती टीमने देखील एक चांगला खेळ केलाय. तावडे साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. थँक्यू सो मच तावडे साहेब, आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात. धन्यवाद, आपलं अगदी मनापासून आभार आहे. त्यानंतर विटेकर साहेबांचा देखील विटेकरी साहेबांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. आज ते देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. अगदी मनापासून आभार आहे आणि ऋणी आहे की आपण आज आलात. सर्व पदाधिकारी आमच्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आपण पाहिलं तर सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मात्र सर्व आज पक्षाचे सर्व आमचे पदाधिकारी इकडे उपस्थित आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक्स्ट्रा रन्स आलेत. दोन्ही इनिंग मध्ये एक्स्ट्राने सुरुवात केली आहे. 4 रन आतापर्यंत खर्च केलेत. या बॉल देखील लोअर फुलटॉस बॉल, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. फ्लॅट 6. चांगला फुटवर्क आणि हा हँडसम 6. मध्ये या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. खूप चुकीच्या पद्धतीने आपण बॉल पाहिला गेला हा आणि हा फ्री ची मात्र चान्स असणार आहे. टार्गेट जर पाहिलं तर मॅचला जिंकण्याकरिता 69 धावांचं टार्गेट आहे आणि मॅच मात्र आता थोडीफार इकडे चांगली सुरुवात केली आहे. टीम साळगावकर टीमने पण फाईट केलंय. सर्व आमचे मान्यवर रन झाले आतापर्यंत 17. साळगावकर टीम पण फाईट केली. 69 केले तरी अजून पहिली ओव्हरच चालू आहे. सो एक्स्ट्रा रन्स आले.
2च बॉल झाले त्यांनी 17 रन. एवढे बॉल म्हणजे फक्त आणि रन्स तब्बल 17. या बॉल देखील फुटवर्क चांगले फिल्डर आहेत तिकडे आणि बट फ्रीड होता. दिलीपजी घागरे साहेब आपलं पण स्वागत आहे. आकाश घागरे यांचे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि आज त्यांच्यामुळे आपण सर्व सण सूत करतोय. थँक्यू साहेब, आपण देखील आज आलात. आणि घागरे साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल. मी मंदार परब यांना विनंती करेल, आमचे शाखा प्रमुख या परिसरातील मंदारजी परब यांना विनंती करेल की साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. या बॉलवर देखील धीम्या गतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉल रितेश, चांगली बॉलिंग केली, बट पहिले थोडे एक्स्ट्रा रन्स आले, मोठे स्ट्रोक आले. अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर तुम्ही एक्स्ट्रा रन्स कंट्रोल केलात तर मॅच जिंकू शकता. या बॉलवर विथ द स्पिन जबरदस्त टायमिंग केलं गेलं. हँडसम 6. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर रितेश एक महागडं षटक आपण इथे आतापर्यंत पाहिलं गेलं आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचते तब्बल 28. पहिल्याच ओव्हरमध्ये रन्स दिलेत. या बॉलवर देखील उडवला गेलाय. जबरदस्त टायमिंग, सुपर सायू, हँडसम 6. तब्बल 34 धावांची ओव्हर पाहिली गेली आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 34 धावा इकडे खर्च केल्या गेल्या रितेशने. बारावा प्लेयर्स येणं तुमच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज. साळगावकर्स जबरदस्त स्टार्ट केली. पहिल्याच ओव्हर मध्ये हल्ला बॉल केला सायूने. वेल बॅटिंग. लेफ्ट आर्म बॉलर पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळले गेले, प्रयत्न केले तिकडे. रन मात्र सिंगलने पुढे जाईल. 35. 35 रन झाले त्या फलकावर. पहिलंच पर्व आहे ऐरोली प्रीमियर लीगचा आणि पहिल्याच पर्वामध्ये भव्य दिवस प्लॅटफॉर्म सर्व प्लेयर साठी खूप मोठी गोष्ट. एवढं पहिल्याच वर्षात एवढं चांगलं ऑर्गनाइज करणं. या बॉल देखील फ्लिक केला गेलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग. इट्स अ 6. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. या बॉलवर देखील सायूलने पुन्हा एकदा चांगलं फुटवर्क आणि पुन्हा एकदा तिकडे मात्र रन मिळतील. 6 रन. सायूल आणि अनिकेत मला असं वाटतं सकाळी नाश्त्यामध्ये काय खाऊन आलेत, काय बॅटिंग करतायत. जबरदस्त बॅटिंग. लेफ्ट आर्म बॉलर आणि त्याच्या विरुद्ध हल्ला बॉल चालू आहे. नो बॉल इकडे. स्कोर कार्ड मात्र 49. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये फिल्डर आहेत. तब्बल 50 धावा कंप्लीट होत आहेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना टीम आपण परत एक चांगला स्टार्ट दिलाय. साळगावकर्स अनिकेत साळगावकर यांचा संघ आहे.
जबरदस्त कामगिरी करतोय. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, डीप मध्ये आहेत फिल्डर, तिकडे रन मिळेल सिंगल. आणि पहिल्या 2 ओव्हरने मात्र पूर्णपणे ग्राफ 51 51 धावा झाल्या धावफलकावरती. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आणि ऐरोलीच्या सर्व खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. सो टर्फचे देखील मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा मुंबईत होत असतात, त्यामुळे इकडून इकडून नवीन नवीन प्लेयर्स पण पाहायला मिळतील. स्लो स्पिन, काही ठिकाणी स्लो स्पिन असतं, काही ठिकाणी फास्ट पण अलाउड असतं. बॉलिंगसाठी सर्वेश्वर जबाबदारी दिली. या बॉल देखील फ्लिक केलं गेलं सर्वेशच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती. नो बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या इकडे पुन्हा एकदा फ्रीडच्या इकडे आणि मॅच मध्ये आता मात्र सळगावकर टीमने एक जबरदस्त कमबॅक केलं. सायुल आणि अनिकेतने जी स्टार्ट दिली आहे, या बॉल देखील बिंदास स्पिन इझिली टायमिंग करत असताना हँडसम 6 सुपर. मध्ये मात्र पूर्णपणे कलाटणी देत असताना ते खेळलेत फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. आता टीम सळगावकर वेल बॅटिंग. सायुल आणि अनिकेत जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतात. या बॉलवर फिनिश केली आहे मॅच आणि सळगावकर्सने एक मोठा विजय मिळवलाय पहिल्याच मॅच मध्ये. सो वेल बेल हार्ड लक टीम फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती. हँडशेक करूनच आपण ग्राउंडच्या बाहेर जायचंय. दोन्ही टीम्स हँडशेक करतील याची नोंद घ्या. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आणि पूनमताईने विनंती करेल की आपल्या हातून हा पुरस्कार आपण द्यायचा आहे. सो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. अनिकेत साळुंके. अनिकेत साळुंकेला मात्र पुरस्कार दिला जाईल. सो अनिकेत आपण या आणि अनिकेतला मात्र आपण इकडे प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार आहोत. मेडल आहे. सो अनिकेत आपण या. अनिकेतने जबरदस्त इनिंग खेळली आणि आमच्या पूनमताईने विनंती केली की आपल्या हातून मात्र हा पुरस्कार त्याला मेडल द्यायचा. वेल प्लेड अनिकेत. जबरदस्त बॅटिंग केली अनिकेतने. थँक्यू सो मच. आणि अनिकेत पहिलीच मॅच होती, बोललं पाहिजे. आता क्रिकेट एवढा चांगल्या लेवलला गेलं त्यामुळे बोलायची पण इंटरव्ह्यूला जातो तेव्हा आपण पॅकेज वाढून भेटत नाही, त्यामुळे इंटरव्ह्यू पण चांगली दिली पाहिजे, इकडे पण बोललं पाहिजे. कसं वाटतं पहिलीच मॅच खेळत असताना एवढं चांगलं आयोजन, तर तुला पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच? आयोजन तर खूप भारी आहे आणि खरंच आभार मानाल की कारण एम के मेडे सरांना की एवढं भारी ऑर्गनायझेशन केलं. आणि स्टार्टिंगला भीती वाटत होती खेळताना, पण नंतर जरा गेम जरा पुढे गेला की जरा झालं मॅनेज. 69 एवढं मोठं टार्गेट होतं, बट पहिल्या 3 ओव्हर मध्येच तुम्ही संपवले. आम्ही टार्गेट मला ठेवलंच नाही, आम्ही आमचा नॅचरल गेम खेळलो. क्या बात आहे, नॅचरल होता. आणि तो बोलला स्पर्धा खूप भारी आहे. तो मित्रा तुझी पण बॅटिंग खूप भारी आहे. थँक्यू सो मच.